Hello dear students, today we will see reactions in a solution. In a previous video lecture we have seen limiting reagent, what is meant by limiting reagent and how we can determine limiting reagent in a chemical reaction, and after that numericals on limiting reagent. Today we will see reactions in solution. A many number of reaction in a laboratory occurs in solution. Therefore, there is a necessary to study the what is meant by solution, and then concentration of solution and methods to express the concentration of solution. ओके, ते शिकावं लागणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया व्हॉट इज मीन बाय सोल्युशन. सोल्युशन काय आहे बघा, डेफिनेशन सांगतो. इट इज द होमोजेनियस मिक्सचर ऑफ टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस whose composition is not fixed and varied within a certain limit is called as solution. त्याला बोलतो आपण सोल्युशन. ओके, थोडक्यात सोल्युशन म्हटलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर येईल NaCl डिझॉल्व इन वॉटर. NaCl वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याला बोलतो आपण NaCl सोल्युशन. शुगर डिझॉल्व इन वॉटर त्याला बोलतो आपण शुगर सोल्युशन. इथेनॉल डिझॉल्व इन वॉटर त्याला बोलतो आपण इथेनॉल सोल्युशन. ओके, युरिया डिझॉल्व इन वॉटर त्याला बोलतो आपण युरिया सोल्युशन. असं नाही की फक्त वॉटरमध्ये डिझॉल्व करावं. काही काही सबस्टन्सेस जे नॉन पोलर कंपाऊंडमध्ये, सपोज हेक्साडिकेन डिझॉल्व इन हेक्झेन और हेक्साडिकेन डिझॉल्व इन ॲसिटोन किंवा इथेनॉल, ते पण चालतं. म्हणजे नॉन पोलर कंपाऊंड डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्वंट. ओके, कोणत्याही दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंडचं होमोजिनियस मिक्सचर म्हणजेच सोल्युशन. कसं पाहिजे? होमोजिनियस मिक्सचर पाहिजे. जसं की NaCl वॉटरमध्ये टाकल्यानंतर NaCl कुठे आहे आणि वॉटर कुठे आहे आयडेंटिफाय करता येत नाही, त्याचं काय फॉर्म होतं? होमोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल काय? ऑइल प्लस वॉटर हेट्रोजिनियस मिक्सचर, ते सोल्युशन नाही. ऑइल डिझॉल्व इन वॉटर किंवा ऑइल प्लस वॉटर हे सोल्युशन नाही, ते मिक्सचर झालं हेट्रोजिनियस मिक्सचर. पण सोल्युशन काय? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस whose composition is not fixed and varied within a certain limit. त्या दोन सबस्टन्सचं कंपोजिशन पण फिक्स नसतं अँड व्हॅरिड विदिन अ सर्टन लिमिट. फॉर एक्झाम्पल, कंपोजिशन फिक्स नसतं म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल, when we dissolve 5 gram NaCl into 1 liter water, that is also a solution. And when we dissolve 20 gram NaCl in 1 liter water, that is also a solution. असं काही फिक्स नाही की इतकं NaCl एवढ्याच वॉटरमध्ये डिझॉल्व केलं पाहिजे. ओके, 5 ग्रॅम NaCl जरी 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याला पण आपण NaCl सोल्युशन बोलतो. आणि जेव्हा 20 ग्रॅम NaCl जरी 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं त्याला पण आपण काय बोलतो? NaCl सोल्युशन बोलतो. ओके, म्हणजे डेफिनेशनचा मिनिंग तुम्हाला लक्षात आला. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस. असे नाही की टू सबस्टन्स राहा, मोर दॅन टू पण चालतात. टू और मोर दॅन टू सबस्टन्सेस whose composition is not fixed and varied within a certain limit is called as solution. आणि सोल्युशनचे काही एक्झाम्पल आपण बघितले. मग सोल्युशन इज मेड अप ऑफ फ्रॉम सल्यूट अँड सॉल्वंट. सोल्युशन कोणापासून तयार होतं? सल्यूट अँड सॉल्वंट पासून. मेड अप ऑफ फ्रॉम सल्यूट अँड सॉल्वंट. ओके, सल्यूट प्लस सॉल्वंट इज इक्वल टू सोल्युशन. मग आता सोल्यूट कशाला बोलायचं, सॉल्वंट कशाला बोलायचं, आपण ते बघूयात. आता NaCl सोल्युशन मध्ये काय? NaCl इज द सोल्यूट. NaCl काय आहे? सोल्यूट आहे. आणि वॉटर काय आहे? सॉल्वंट आहे. वॉटर काय आहे? सॉल्वंट आहे. आता याच्यावरून तुम्हाला कळालं. सोल्युशन इज मेड अप ऑफ फ्रॉम टू कंपोनंट्स. दोन कंपोनंट्स पासून. कोणतं? सल्यूट अँड सॉल्वंट. NaCl सोल्युशन मध्ये काय? NaCl सोल्यूट आहे आणि वॉटर सॉल्वंट आहे. सल्यूट कशाला म्हणायचं कळलं? द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज इन अ लेस प्रपोर्शन इज कॉल्ड एज सल्यूट. जो कमी प्रमाणात असतो त्याला बोलतात सल्यूट. द कंपोनंट इन अ सोल्युशन विच इज इन अ मोर प्रपोर्शन इज कॉल्ड एज सॉल्वंट. जो जास्त प्रमाणात असतो त्याला बोलतात सॉल्वंट. येते लक्षात? The component in a solution which is in a less proportion is called as a solute, and the component in a solution which is in a more proportion is called as solvent. मग NaCl सोल्युशन मध्ये काय आहे? NaCl सोल्यूट आहे आणि वॉटर सॉल्वंट आहे. आता शुगर सोल्युशन मध्ये when sugar dissolve in water, काय? Sugar is solute and water is the solvent.
सल्यूट कळलं, सॉल्व्हंट म्हणजे काय कळलं. ओके, त्याची डेफिनेशन आपण बघितली. द कंपोनंट ऑफ अ सोल्युशन विच इज इन लेस प्रोपोर्शन इज कॉल्ड एज सॉल्यूट. द कंपोनंट इन अ सोल्युशन विच इज इन मोर प्रोपोर्शन कॉल्ड एज सॉल्व्हंट. ओके, मग आता त्यानंतर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ solute and solvent, number of components in a solution, solutions are classified into three types. Solutions are classified into three types. तीन कोणते कोणते आहेत? बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन and quaternary solution. Depending on the number of components in a solution, solution are classified into following types. See, depending on the number of components in solution, solutions are classified into binary solution. कोणते? Binary solution, ternary solution, quaternary solution and etc. आता बायनरी, बाय म्हणजे किती? 2. टर्नरी, टर्नरी म्हणजे किती? 3. क्वाटरनरी, क्वार्टर म्हणजे 4. तर ज्या सोल्युशन मध्ये द सोल्युशन विच कंटेन 2 कंपोनंट्स, 1 सोल्यूट अँड 1 सॉल्व्हंट इज कॉल्ड एज बायनरी सोल्युशन. त्याच्यामध्ये काय असतो? 1 सोल्यूट अँड 1 सॉल्व्हंट. ओके, त्याला काय बोलतात? बायनरी सोल्युशन. अँड द सोल्युशन विच कंटेन 2 सोल्यूट अँड 1 सॉल्व्हंट इज कॉल्ड एज अ टर्नरी सोल्युशन. 3 कंपोनंट झाले, 2 सोल्यूट एका सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केले, टर्नरी सोल्युशन. आणि ज्या सोल्युशन मध्ये द सोल्युशन विच कंटेन 3 सोल्यूट डिझॉल्व्ह इन ओनली 1 सॉल्व्हंट इज कॉल्ड एज क्वाटर्नरी सोल्युशन. 3 सोल्यूट असतात एका सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजे 4 कंपोनंट झाले, त्याला बोलतो आपण क्वाटर्नरी सोल्युशन. क्वाटर्नरी सोल्युशन खूप रेअर आहे. सपोज शुगर आणि सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, किती झाले? 3ही झाले. दॅट इज अ टर्नरी सोल्युशन. किती आहे? 2 सोल्यूट आहेत, शुगर आणि NaCl. 2 सोल्यूट डिझॉल्व्ह इन 1 सॉल्व्हंट वॉटर. दॅट इज अ टर्नरी सोल्युशन. ओके, डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ कंपोनंट्स इन सोल्युशन, solutions are classified into binary solution, ternary solution and quaternary solution. पण शक्यतो तुम्हाला बायनरी सोल्युशनचा स्टडी आहे. टर्नरी, क्वाटर्नरी सोल्युशन लक्षात राहण्यासाठी राहू द्या. ओके, बायनरी सोल्युशनचा तुम्हाला स्टडी आहे. द सोल्युशन विच कंटेन 1 सोल्यूट अँड 1 सॉल्व्हंट. मग आता त्यानंतर सोल्युशन्स आर ऑल्सो क्लासिफाइड into 9 types depending on the physical state of solute and solvent. Solutions are classified into 9 types. किती टाइप्स आहेत? 9 टाइप्स. कशावरती? depending on the physical state of solute and solvent. Physical state of solute and solvent. आता फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस. फक्त सॉलिड इन लिक्विड सोल्युशन असतं. मी आता बघा सॉलिड इन लिक्विड म्हणतोय, याचा अर्थ कळतोय तुम्हाला? सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्ह इन लिक्विड सॉल्व्हंट, त्याला बोलतो आपण सॉलिड इन लिक्विड सोल्युशन. जेव्हा मी म्हणू सॉलिड इन सॉलिड सोल्युशन म्हणजे सॉलिड सबस्टन्स डिझॉल्व्ह इन सॉलिड सॉल्व्हंट. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं शक्य आहे? शक्य आहे. अलॉईज आर द सॉलिड सोल्युशन. बरोबर आहे, त्याचे एक्झाम्पल आपण बघूया. अलॉईज म्हणजे ब्रास इज अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. कॉपर आणि झिंक मिक्स करतोय, हेट्रोजेनस मिक्सचर होतं का? नाही. कॉपर पण आहे त्यामध्ये, झिंक पण आहे. ओके, मग ते मिक्स होतात. जो जास्त प्रमाणात आहे त्याला सॉल्व्हंट बोलतो, जो कमी प्रमाणात आहे त्याला सोल्यूट बोलतो आपण. मग ते मिक्स करतं, मग त्याच्यापासून काय तयार होतं? ब्रास तयार होतं, पितळ. पितळ इज अ सॉलिड सोल्युशन और ब्रास इज अ सॉलिड सोल्युशन. ओके का? त्याच्यापासून होमोजिनियस मिक्सचर तयार होतं. कॉपर कुठं आहे, झिंक कुठं आहे, कळतं का? तसं. मग सोल्युशन्स आर क्लासिफाइड इंटू 9 टाइप्स डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसेस. मग 3 सॉलिड सोल्युशन आहेत. 3 कोणते आहेत? सॉलिड सोल्युशन्स आहेत. 3 कोणते आहेत? लिक्विड सोल्युशन्स आहेत. आणि 3 कोणते आहेत?
गॅसियस सोल्युशन्स आहेत. 3 कोणते आहेत? गॅसियस सोल्युशन. म्हणजे किती झाले टोटल? 9 टाइप्स झाले. सॉलिड सोल्युशन्स कधी म्हणतो? व्हेन सॉल्व्हंट इज इन अ सॉलिड स्टेट. सॉल्व्हंट जास्त प्रमाणात असतो, तो सॉलिड स्टेट मध्ये असेल तर त्याला बोलतो आपण सॉलिड सोल्युशन. व्हेन सॉल्व्हंट इज इन अ लिक्विड स्टेट देन दॅट आर द लिक्विड सोल्युशन. आता जे आपण घेतलं होतं NaCl डिझॉल्व इन वॉटर, शुगर डिझॉल्व इन वॉटर, इथेनॉल डिझॉल्व इन वॉटर, म्हणजे त्यामध्ये वॉटर सॉल्व्हंट आहे आणि तो कोणत्या स्टेटमध्ये असतो? फिजिकल स्टेटमध्ये लिक्विड. म्हणून ते सगळे काय आहेत? लिक्विड सोल्युशन आहेत. आणि लिक्विड सोल्युशनचा जास्तीत जास्त तुम्हाला स्टडी आहे. ओके, ते लक्षात ठेवा. आणि बाकी गॅसेस सोल्युशन हे लक्षात राहण्यासाठी राहू द्या. लिक्विड सोल्युशनचा स्टडी जास्तीत जास्त आहे. ओके, 9 टाइप्स आपण बघूयात. तर फर्स्ट सॉलिड सोल्युशन. पहिले 3 टाइप कोणते आहेत? सॉलिड सोल्युशन्स. त्याच्यामध्ये सॉलिड इन सॉलिड, सॉल्यूट पण सॉलिड आणि सॉल्व्हंट पण सॉलिड. इथे सॉल्यूट घ्या आणि इथे सॉल्व्हंट. त्याला काय बोलतो आपण? सॉलिड सोल्युशन. याच्यामध्ये एक्झाम्पल काय आलं? अलाइज. आता या साईडला 3 वेळेस सॉलिड फिक्स ठेवायचं. लिक्विड इन सॉलिड, सॉल्व्हंट सॉलिड आहे म्हणून सॉलिड सोल्युशनच आहे. लिक्विड इन सॉलिड म्हणजे लिक्विड सॉल्यूट आहे आणि सॉल्व्हंट सॉलिड आहे म्हणजे सॉलिड जास्त आहे आणि लिक्विड कमी आहे. जेलीज, जेल, गम, जेलीज, गम. ओके, दीज आर द लिक्विड इन सॉलिड सोल्युशन. गम मध्ये लिक्विड कमी प्रमाणात असतं, सॉलिड जास्त असतं. ओके, त्यामुळे ते फ्लो होत नाही. जेलीज मध्ये पण लिक्विड थोड्या प्रमाणात असतं, सॉलिड जास्त असतं. होमोजिनियस मिक्सचर आहे म्हणून दॅट आर द लिक्विड इन सॉलिड सोल्युशन. गॅस इन सॉलिड, सॉलिड जास्त आहे, गॅस कमी आहे. गॅस इन सॉलिड सोल्युशन म्हणजे थोडक्यात स्पंज. स्पंज सॉलिड असतो, त्याच्यामध्ये पोर्स असल्यामुळे गॅस असतो. ओके, होमोजिनियस मिक्सचर म्हणजे गॅस इन सॉलिड सोल्युशन, स्पंज थोडक्यात. ओके, किंवा जे वीर कोणतेही हे असतील, ओके, ते. ओके, गॅस इन सॉलिड सोल्युशन. सॉलिड जास्त आहे आणि गॅस कमी आहे. थोडक्यात तुम्ही इडलीमध्ये पण तुम्ही इनो घालून हवा वगैरे त्यातून बाहेर येण्यासाठी पोर्स बनवता, ते पण. किंवा थोडक्यात भजे, दॅट इज ऑल्सो गॅस इन सॉलिड सोल्युशन. भज्यामध्ये पण पोर्स करण्यासाठी तुम्ही सोडियम बायकार्बोनेट, खाण्याचा सोडा टाकता, त्यामुळे पोर्स होतं आणि त्यामधून ते फुगतं. त्यामुळे कशामुळे फुगतं? त्यामध्ये गॅस हे होतो. ओके, हवा जाते, त्यामुळे हवा कशातून जाते? पोर्समधनं. ओके, दॅट इज गॅस इन सॉलिड सोल्युशन. हे 3 टाईप झाले सॉलिड. त्यानंतर सेकंड आहे लिक्विड सोल्युशन. हे बघा, हे तुम्हाला तुमच्या सिलेबसला आहे लिक्विड सोल्युशन. तर लिक्विड सोल्युशनमध्ये काय आहे? पहिल्यांदा सॉलिड इन लिक्विड. आता इकडे 3 वेळेस लिक्विड कॉमन ठेवा. सॉलिड इन लिक्विड या सोल्युशनचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. सॉलिड सॉल्यूट आहे, लिक्विड सॉल्व्हंट आहे. ओके, मग त्याचं एक्झाम्पल कोणतं येईल तुम्हाला? NaCl डिझॉल्व इन वॉटर, शुगर डिझॉल्व इन वॉटर, NaCl सोल्युशन, शुगर सोल्युशन अँड एक्सेट्रा. ओके, त्याचं भरपूर आहे. लिक्विड इन लिक्विड सोल्युशन, लिक्विड इन लिक्विड सोल्युशन म्हणजे इथेनॉल डिझॉल्व इन वॉटर. इथेनॉल कमी प्रमाणात आहे, सोल्यूट आहे, तो लिक्विड स्टेटमध्येच आहे. वॉटर पण सॉल्व्हंट आहे, तो पण लिक्विड स्टेटमध्येच आहे. म्हणजे लिक्विड इन लिक्विड सोल्युशन. इथेनॉल डिझॉल्व इन वॉटर, इथेनॉल सोल्युशन इन वॉटर. ओके, हे काय? लिक्विड इन लिक्विड सोल्युशन आहे. पुन्हा गॅस इन लिक्विड, गॅस इन लिक्विड सोल्युशन. ओके, गॅस लिक्विडमध्ये डिझॉल्व झाला. सपोज ऑक्सिजन डिझॉल्व इन वॉटर, गॅस इन लिक्विड सोल्युशन आहे. कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व इन वॉटर, कोका कोला, तुमचं सोडा वॉटर, दॅट आर गॅस इन लिक्विड सोल्युशन. सोडा वॉटरमध्ये काय करतात? कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व करतात. ओके, दॅट आर गॅस इन लिक्विड सोल्युशन. ओके, गॅस कमी प्रमाणात असतो, वॉटर जास्त प्रमाणात असतं. म्हणजे गॅस काय तिथं? सोल्यूट आहे, वॉटर काय? सॉल्व्हंट आहे. ओके, गॅस इन लिक्विड सोल्युशन. देन नेक्स्ट 3 गॅसियस सोल्युशन. दुसरे 3 कोणते आहेत? गॅसियस सोल्युशन. मग गॅसियस सोल्युशन कोणते आहेत? इकडल्या साईडला 3 वेळेस गॅस
कॉमन ठेवा. गॅस गॅस गॅस. सॉलिड इन गॅस सोल्युशन. थोडक्यात स्मोक इज अ सॉलिड इन गॅस सोल्युशन. स्मोकमध्ये काय असतात, छोटे छोटे डस्ट पार्टिकल आणि गॅसेसमध्ये डिस्पर्स झालेले असतात किंवा काय झालेले असतात, मिक्स झाले असतात, होमोजिनियस. स्मोक इज अ सॉलिड इन गॅस सोल्युशन. लिक्विड इन गॅस सोल्युशन. लिक्विड इन गॅस सोल्युशन. फॉग, धुके काय आहेत, लिक्विड इन गॅस सोल्युशन. धुक्यामध्ये काय असतं, वॉटर ड्रॉप्स, स्मॉल वॉटर ड्रॉप्स इन एअर. फॉगमध्ये म्हणजे लिक्विड इन गॅस सोल्युशन. गॅस इन गॅस सोल्युशन, त्याचं एक्झाम्पल आहे एअर. नायट्रोजन डिझॉल्व इन ऑक्सिजन, ऑक्सिजन डिझॉल्व इन नायट्रोजन, दॅट आर द गॅस इन गॅस सोल्युशन. यावेळी 9 टाईप्स आहेत. ओके, 9 टाईप्स ऑफ सोल्युशन डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके, पण इथं तुम्हाला लिक्विड सोल्युशन लक्षात ठेवायचं आहे. ओके, लिक्विड सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी म्हणजे अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ सॉल्वंट हे काढण्यासाठीच्या काही मेथड आहेत. तो पार्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. इथंपर्यंत तुम्हाला सोल्युशन म्हणजे काय लक्षात आलं. सोल्युशनचे 2 कॉम्पोनंट, सोल्यूट आणि सॉल्वंट, ते पण लक्षात आलं. सोल्यूट कुठला असतो आणि सॉल्वंट कुठला असतो. आणि टाईप ऑफ सोल्युशन पण लक्षात आलं तुम्हाला की बेस्ड ऑन द नंबर ऑफ कॉम्पोनंट्सवरती अगोदर आणि बेस्ड ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंटवरती टाईप्स ऑफ सोल्युशन पण लक्षात आलं. ओके, सोल्युशन एवढं तुमच्या या इयरला नाही आहे टाईप्स वगैरे, पण नेक्स्ट इयरचं पण इथं होऊन जाईल या उद्देशानं आपण घेतलेलं आहे. तर सोल्युशनचे इंट्रोडक्टरी झाले. इन नेक्स्ट लेक्चर विल सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे एका स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये किती सोल्यूट आहे त्याच्यावरनं त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढतात. म्हणजे समजा 5 ग्रॅम NaCl 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व झाला, तो डायल्यूट NaCl सोल्युशन झालं. समजा 25 ग्रॅम NaCl 1 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केला, तर पूर्वीच्यापेक्षा आणखी काय झालं, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन झालं. आणखी अमाऊंट ऑफ सोल्यूट वाढवलं सेम अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वाढत होतं. आपण बोलतो डायल्यूट सोल्युशन म्हटल्यानंतर सोल्यूट त्याच्यामध्ये खूप कमी असतो, सॉल्वंट जास्त असतो. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन त्यामध्ये काय असतं, सोल्यूट जास्त प्रमाणात असतं. ओके, आणि ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मेजर करण्यासाठी काही मेथड आहेत. त्या कोणत्या आहेत, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, मोलॅलिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन. ओके, या सर्व मेथड आपण पाहणार आहोत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, इथंपर्यंत पुरेसं आहे.